नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट संवाद मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये येत्या महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे, मतदान होणार आहे। त्याची आचारसंहिता काही दिवसातच लागणार आहे, सर्वांना माहिती आहे। आणि त्या अनुषंगाने नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाव्य उमेदवार किंवा आपण उमेदवार म्हणजे आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार उमेदवार, मात्र एक जनतेमध्ये आपण परसेप्शन वेगळं निर्माण होऊ नये किंवा त्या राजनैतिक व्यासपीठावर दुसरा काही विचार जाऊ नये म्हणून मी संभाव्य उमेदवार बोलतो। तर असे तिसरी जी आघाडी निर्माण झालेली आहे परिवर्तन महाशक्ती, त्याच्यामध्ये संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि शेतकरी पक्ष जो आहे त्यांचे राजू शेट्टी इत्यादींची जी तिसरी आघाडी आहे त्या आघाडीमधील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश कदम आणि त्यांना प्रेमाने बाबा बोललं जातं असे आपल्यासोबत अंकुशजी आता उपस्थित आहेत आणि ते ऐरोली विधानसभा निवडणुकीमधून संभाव्य उमेदवार आहेत तिसऱ्या आघाडीचे आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षातून आहेत, ज्याचे संस्थापक अध्यक्ष हे संभाजीराजे छत्रपती आहेत, जे राज्यसभेवर खासदारही राहिलेले आहेत। तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की एकंदरीतच ऐरोली विधानसभेमधून ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, ते इच्छुक आहेत त्या संदर्भात। अंकुशजी, आपण आम्ही असं बोलू की खूपच बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभारी आहोत। प्रथमतः तर तुमची मुलाखत घेण्या पाठीमागचा माझा एक निस्वार्थी उद्देश आहे की जे नवी मुंबई मधील जे उमेदवार आहेत, जे ऐरोली विधानसभेमध्ये तुम्ही आहात, बेलापूर विधानसभामध्ये वेगळे असतील, तर त्यांची मुलाखत घेऊन आमच्या जनतेचा, नवी मुंबईतून म्हणजे आपल्या जनतेचा जो कोण प्रतिनिधित्व करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये निवडून गेल्यावर विधिमंडळामध्ये, तो कसा असावा, तो किती शिक्षित आहे, तो कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलेला आहे या संदर्भात आणि त्याचं उद्दिष्ट काय नवी मुंबईच्या बाबतीत, त्याच्या विधानसभेच्या बाबतीत, या संदर्भातची माहिती नागरिकांपर्यंत, आमच्या नवी मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक निस्वार्थ प्रयत्न आहे। तर अंकुशजी, माझा पहिला प्रश्न असेल आपल्याला की तुमच्या व्यक्तिगत तुम्ही सांगा, व्यक्तिगत तुम्ही काय, म्हणजे एक व्यक्ती असतो, ते व्यक्तिगत पर्सनल लाईफ असते किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन असते, कारण की तुमच्या विधानसभेमध्ये एवढे मतदार आहेत, त्या मतदारापर्यंत प्रत्येकापर्यंत घरोघरी जाणं अशक्य आहे, त्यामुळे ह्या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून किमान त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचता अशी मी अपेक्षा पकडतो। पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं। नक्कीच महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी केलात की अंकुश कदम नक्की काय, आणि आम्ही कुठल्याही प्रस्थापिताच्या घरातून आलेलो नाहीये, कुठल्या नगरसेवकाचं बॅकग्राऊंड नाहीये, कुठल्याही आमदार खासदाराचं बॅकग्राऊंड नाहीये। पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्याच्या जावली तालुका हे अतिशय दुर्गम भाग आहे, जिथं जाण्या येण्याची व्यवस्था नव्हती, अशा जावली तालुक्यातल्या मालचोंडी सारख्या अतिशय दुर्गम भागातल्या गावामधून आम्ही आज इकडे 350 किलोमीटर व्यवसायासाठी आलेलो आहे। आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे पाठच्या 20 वर्षापूर्वी आमच्या गावाला जायचं म्हणलं तर बोटीने गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता, तालुक्याच्या ठिकाणी यायचं म्हणलं तर बोटीने यायला लागायचं आणि बोटीने जायचं। अशा अतिशय दुर्गम भागातून प्रवास करत आम्ही आलो। घरची परिस्थिती फार हलाखीची होती। मी इयत्ता 4थी मध्ये असताना, माझे मोठे 2 भाऊ आहेत, मी 4थी मध्ये असताना माझे भाऊ 10वी 1 8वी मध्ये असेल, आणि अशा परिस्थितीत आमचे वडील वारले। त्यावेळी तशी आरोग्याची साधनं नसल्यामुळं कदाचित तेवढी त्यांना उपचार व्यवस्था वगैरे भेटली नसेल, आणि त्यामुळे 4थीत असताना वडील वारले। आणि संघर्ष कुठून शिकायचा, तर तो मी माझ्या आईकडून शिकलेला आहे। कारण आम्हा तिन्ही भावांना एखाद्या पुरुषाप्रमाणे शेतात राबून माझ्या आईनं आमच्या तिन्ही भावांचं शिक्षण केलं। आज एक भाऊ आमचा चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे, दुसरा LNT कंपनीमध्ये, आणि मग ते 2 भाऊ मुंबईला आले, एक भाऊ मुंबईला आला, आमच्या दोघांचं शिक्षण केलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये। म्हणजे आमची अशी परिस्थिती होती की शेतात पिकणारं तांदूळ आम्ही आठवड्याच्या बाजारात जर का विकलं नाही तर आठवडा कसा चालणार, अशा प्रतिकूल परिस्थितीमधून आम्ही आलो। आणि संघर्ष हा पहिल्यापासूनच, मग त्याच्यातून शिक्षण करत गेलो।
10वी 12वी त्याच्यानंतर ITI केला, मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल इंजिनियर साईट घेतली आणि महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर, गोदरेज अशा नामांकित कंपनीमध्ये काम केलं. अतिशय चांगल्या पगारात चांगल्या पद्धतीचं काम केलं. तसं पाहिलं तर जावली तालुका, सातारा जिल्हा आणि आसपासचे सगळे परिसर आहेत, सगळे नातेवाईक आमचे होते त्या ठिकाणी. आणि अशा प्रतिकूल परिस्थिती येत असताना मग इथं आलो. मुंबईमध्ये आल्यानंतर सर पहिलं की पश्चिम महाराष्ट्रातनं येणारा मुलगा आणि इथं यायचं आणि त्याला राहण्याची व्यवस्था कुठली. तर पहिले आमच्या अशी परिस्थिती होती की गावचे गाळे असायचे, रूम असायच्या आणि 10x20च्या रूम मध्ये 50-50 लोक झोपायचे आणि त्या 50-50 लोकांमध्ये झोपून आम्ही उदरनिर्वाह केला. आमचेच वडीलधारे असायचे, त्या लोकांनी एकच केलेलं की सगळ्यांची मिळून एक गावची रूम असायची आणि त्या गावच्या रूमवरती आम्ही झोपलो. मी 5 ते 6 वर्ष तिथं काढले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आणि हे करत असताना पोलीस भरती केल्या, पोलीस भरती असतील, आर्मी असतील, स्पोर्टमध्ये चांगल्या कबड्डी, राज्यस्तरीय कबड्डी खेळत होतो मी, ओके, खो खो खेळत होतो. व्हेरी गुड. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या लक्षात आलं की आता कुठंतरी ज्यावेळी स्पर्धेला जायचो, पोलीस भरतीला जायचो, पर्सनॅलिटी चांगली होती, गुणवत्ता चांगली होती, असं असतानाही आमच्यावरती अन्याय होतोय. तो काय होतोय तर गुणवत्ता असूनही आम्ही मराठा जातीतले आहोत म्हणून अन्याय होतोय. मग असा विचार आला की आता कुठंतरी ही परिस्थिती बदलली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जातींना समान लेखलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल दुबळ्या सगळ्यांना समान लेखला आहे. त्यांनीही कायदा त्या पद्धतीने बनवला आहे. आणि आज तसं पाहिलं तर शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला. त्या शाहू महाराजांच्या वंशजांच्या आम्ही नेतृत्वामध्ये काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की आता कुठल्याही जातीला विरोध न करता जसं ओबीसी समाजामधले गरीब आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, तसं मराठा समाजातले गरीब आहेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीतले उच्चवर्गीय आहेत ते चांगली परिस्थिती आहेत, पण गरीब गरीबच राहतोय. मराठा समाजातले उच्चवर्गीय आहेत ते उच्चच राहत आहेत आणि गरीब गरीबच राहत आहेत. म्हणजे आम्ही कोणाचं नेतृत्व करतो तर सर्व समाजातल्या गरिबांचं नेतृत्व करतो. आणि मग आम्ही न्याय हक्काची लढाई चालू केली. तुम्ही तुमच्या आईंचं मला सांगितलं, मग आई म्हणजे आईंनी एकदम म्हणतात ना की एक धडाडीचं नेतृत्व घेतलं तुमच्या जीवनाचं आणि तुमच्या कुटुंबाचं, म्हणजे जबाबदारी स्वीकारली. त्या काळामध्ये महिलेने जबाबदारी स्वीकारावी आणि हे सर्व तुम्हाला घडवणं. तर तुमचा आजोळ कोणतं मग? म्हणजे आजोळ कोणतं? तुमच्या आईंचं आजोळ म्हणजे एक दरेगाव आहे, त्याच्या बाजूलाच आमचा एक गाडवली गाव म्हणून आहे. आणि त्या गावामध्ये इथल्यापेक्षा भयंकर परिस्थिती, कोयनेचं खोरं होतं. ओके, म्हणजे मामाचं गाव. आणि त्या कोयनेच्या खोऱ्यामध्ये आमचं आजोळ होतं. आणि अतिशय दुर्गम, म्हणजे इथं तर आम्हाला थोडं तरी जायला एक्सप्रेस पासून थोडं जवळ आहे, पण तिकडे जायचं म्हणलं तर 2 डोंगर असे पार करायचे आणि तिथून पण पूर्ण बोटीने जायचं. अशा परिस्थितीत आहे. आताची परिस्थिती जरा बरी आहे की नाही तिकडची? हो, आता नक्कीच अगदी 70-80% सुधारलेली परिस्थिती आहे. दळणवळणाची साधनं बऱ्यापैकी झालेली आहेत आणि आता कुठेतरी आम्ही स्वातंत्र्यात आहे असं वाटायला लागले. तुम्ही सांगितलं की ITI केला, डिझेल इंजिनिअरिंग केलं, म्हणजे कुठून एक्झॅक्टली सर्व? मी तसं शिक्षण हे पूर्ण माझं गावी झालं. ओके. आणि मग त्याच्यानंतर ITI आणि NCTVT वगैरे या सगळ्या झाल्यानंतर मग मी गोदरेज सारख्या कंपनीत काम करत शिकलो. अप्रेंटिसशिप केली आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी हे केलं. मग मी किर्लोस्कर कंपनी म्हणून ॲज अ सिनियर इंजिनियर म्हणून काम केलं. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काम केलं, गोदरेजमध्ये काम केलं, अशा नामांकित कंपनीमध्ये काम केलं. थोडक्यात शिकला सवरलेला एक्सपिरियन्स कामगार काय असतो आणि पारिवारिक काय असं, कुटुंब काय असं काय चालवायचं हे एक तुम्हाला माहिती आहे, थोडा अनुभव आहे चांगल्या प्रकारे. लग्न तर झालं असेल, त्याच्याविषयी पण सांगा. नक्कीच. आमच्या गावापासून एक 20-25 किलोमीटर अंतरावरती आमची सासवड आहे, दिवदिववाडी म्हणून ते गाव आहे. आणि त्यांची परिस्थिती आहे, बरेचशी मुलं लग्न करताना हा विचार करतात की
माझी सासूरवाडी ही अतिशय भक्कम असली पाहिजे, पैशाने चांगली असली पाहिजे. पण माझा पहिला विचार होता की माझी होणारी पत्नी ही ती सुसंस्कृत असली पाहिजे. ओके. आणि अतिशय सांगण्यासाठी असतं की माझे जसे वडील वारले होते तसे तिचे आई वडील अगोदरच वारले होते, आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडील नसताना सुद्धा आम्ही अतिशय साधं लग्न करून आज आम्ही खूप, आणि तिने अतिशय खंबीरपणे मला साथ दिली. तिलाही परिस्थितीची जाणीव होती, मलाही परिस्थितीची जाणीव होती, आणि अशा परिस्थितीमधून आम्ही संघर्षातून इथपर्यंत आलो. तुम्ही मुंबईला जेव्हा आलात, तर ऑब्व्हियसली उदरनिर्वाह हा पहिलेच तुमचं टार्गेट असेल, लक्ष असेल. तर मला सांगा की तुम्ही इथं येऊन तुम्ही बोलले असं मगाशी की 50 लोकं, मुलं, गावाची एक रूम असायची, सर्व एकत्र झोपायचे, हे सर्व हे करायचे. पहिला काम काय केलं? जॉब काय केला म्हणजे इथे आल्यावर? मी जसा ITI झाला आणि त्याच्यानंतर मला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं होतं, परंतु परिस्थिती नव्हती. आणि मग गोदरेज सारख्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करत होतो, हं. आणि मग तिथून शिकायचं. ओके. गोदरेजमध्ये तुम्ही जॉब केला. गोदरेजमध्ये पहिला जॉब केला, आणि तो पहिला जॉब माझा 700 रुपयाचा होता. ओके. म्हणजे महिन्याला ₹700. 700 रुपये मी अरे बापरे! त्यावेळी पेमेंट घेत होतो. हां. आणि तसं काम चालू केलं. आणि फार 700 रुपयात काय होऊ शकतं हे तुम्हालाही माहित नाही. पण माझे दोन्ही भाऊ आहेत. हं. त्यांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम होतं, आणि त्या दोन्ही भावांनी अतिशय प्रामाणिक साथ दिली मला. आणि आज खरंच वडिलांनंतर कोणी साथ दिली असेल तर भावांनी दिली. आणि आज आम्ही तिघेही एकत्र चांगल्या पद्धतीने राहतो. मी मगाशी तुम्हाला थांबवलं होतं. जसं बलात्कार प्रकार कोपर्डीचा विषय झाला. त्याच्यानंतर मग पुढचं थोडंसं तुम्ही कंटिन्यू करा आता. आता मग ही परिस्थिती आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की गरिबांचं नेतृत्व करायचं, मग ते कुठल्याही समाजातले गरीब असो. ओके. म्हणजे फक्त मराठा समाजातले नाही. मराठा समाजातल्याच, मी मराठा आहे, तर बरोबर. माझ्यावरती अन्याय होतोय, म्हणजे माझ्यासारखे असंख्य मराठे आहेत की ज्यांच्यावरती आज अन्याय होतोय. मग तो कुठल्या जातीला विरोधक करायचा म्हणून नाही, माझ्यावरती अन्याय होतोय हा महत्वाचा विषय. मग आम्ही एक मराठा क्रांती मोर्चाचा प्लॅटफॉर्म तयार झाला, कोपर्डीचे आंदोलनं तयार झाले, आणि त्याच्यातून महाराष्ट्रातले काही सुज्ञ लोक ही एकत्र आले. बरोबर. चांगले क्वालिफाईड शिकलेली लोक एकत्र आले, आणि याला काय दिशा दिली पाहिजे. लाखोंचे मोर्चे व्हायला लागले, 5 लाख, 10 लाख, आणि मला वाटतं मुंबईचा 9 ऑगस्टचा मोर्चा होता तो 25-50 लाखाचा मोर्चा होता. मग ह्याला एक काहीतरी दिशा दिली पाहिजे, समाजाला काहीतरी दिशा दिली पाहिजे. म्हणून त्याच्यातल्या काही निवडक लोकांनी मग त्याच्यामध्ये मागण्या बदलल्या. मराठा आरक्षणाची मागणी केली, त्याच्यात मोठी चळवळ चालू झाली. मला वाटतंय माझ्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त केसेस कोणावरती असतील आणि सगळ्यात जास्त जेलमध्ये कोणाला जायला लागलं असेल तर मला जायला लागलं. ओके. आणि माझ्यावरती कुठली क्रिमिनलची केस नाहीये, पण मला अभिमान आहे की मी मराठा आरक्षणासाठी सगळ्यात जास्त केसेस माझ्यावरती आहेत. मला सांगा, तुम्ही मराठा आरक्षणाचा उल्लेख करत आहे, तर तुमची सुरुवात इथून झाली म्हणा. मला तुमच्या पोलीस भरतीमध्ये माहिती पडलं, जेव्हा तुम्ही कर्मचारी ऑफिस अधिकारी भरती असेल तेव्हा तुम्हाला असं वाटलं की बाबा रिझर्वेशन आपल्याला मारत ठरतंय. तुम्ही थोडं म्हणजे माणसामध्ये एक ते वाटतं ना की आता नाही, हे अन्याय होतो एक प्रकारचा. आतमधून तो आग लागते माणसाच्या आतमधून, ते तुम्ही आले. सर्वांना माहिती आहे की कैलासवासीचे आपले माथाडी नेते आहेत, तर पाटील साहेब, तर अण्णासाहेब पाटील. तर त्यांनी सर्वात पहिले मराठा आरक्षणाचं म्हणजे म्हणतो ना आपण की बीज रोवलं होतं, आणि यांच्यानंतर कोणी हात टाकलाच नाही त्या गोष्टीमध्ये. आता तुम्ही सांगता की त्याच्यानंतर नेतृत्व तुम्ही सामूहिक नेतृत्व काहीच नव्हतं. आणि मग असं एवढ्या वर्षाचा गॅप नंतर तुम्ही जेव्हा ह्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मागणी धरायला सुरुवात केली, तर पहिला अनुभव कसा राहिला? म्हणजे लोकांनी ते ऐकलं, ऍक्सेप्ट केलं का? नाही, काय होतं की इतक्या वर्षांची खदखद होती समाजामध्ये. बरोबर. की मराठा समाज बघाच की ज्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत ते अगदी डॉपर होऊन बसलेले आहेत, ज्यांचे कारखाने आहेत, ज्यांचे, पण इतर समाजांनी, आणि एक सोशल फॅब्रिकेशन काय असतं तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर का 100% मराठा समाज आहे, 30%, 32% मराठा समाज आहे, त्यातले 2% अतिश्रीमंत आहेत. मग 2% आमदार खासदार येतात, बरोबर. 2% कारखानेवाले येतात, 2% तुमचे शिक्षण संस्थावाले येतात, शिक्षण सम्राट येतात. पण ते 30% जी लोक आहेत त्यांचा कोण विचार करणार? म्हणजे
तुम्ही 2% आम्हाला श्रीमंत ठरवणार. हा, आम्ही क्षत्रिय आहोत, लढवय्ये आहोत आणि ते लढणार, ते आमच्या रक्तात असणार. परंतु ते 30% गरीब आहेत हा कोण विचार करणार? आणि तो विचार अण्णासाहेबांनी आम्हाला दिलेला होता. अण्णासाहेब फार मोठे समुद्र आहेत, पण त्यांचा काहीतरी कण बनण्याची आम्हाला संधी मिळाली. आणि मी तुम्हाला सांगतो, अभिमानाची गोष्ट सर, की सारथी सारखी संस्था, म्हणजे हे मराठा क्रांती मोर्चे जसे चालू झाले आणि ह्या सगळ्या सुज्ञ लोकांनी, जसं ओबीसीला बार्टी संस्था आहे तसं आम्हाला सारथी संस्था द्या, म्हणजे आमच्या मुलांना तरी त्याच्यातून न्याय भेटेल. आणि त्याच्यामध्ये हजारो IPS IAS मुलं तयार झाली, फेलोशिप तयार भेटायला लागली, मुलांना प्रशिक्षण भेटायला लागले. गावाखेड्यामध्ये जाऊन तुम्हाला मार्गदर्शन शिबिर, कुठं जायचंय, तुम्हाला कुठे प्रवेश घ्यायचा आहे, जी मूळ हे होती अशी सारथी संस्थेच्या माध्यमातून झाली. आणि जितकं आरक्षण महत्वाचं आहे तितकं आज सारथी संस्था महत्वाची आहे. एवढं मोठं कार्य करताना सिंहाचा वाटा लागला, आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ बंद पडलेलं होतं, जे कोलमडलं होतं, ते पुन्हा उभारी घ्यायला लागले. आज या वर्षी 1,00,000 तरुणांना रोजगार उद्योग मिळाला, उद्योजक बनले. अभिमान वाटतो की त्याच्यामध्ये आमचा कुठेतरी सिंहाचा वाटा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन वसतिगृह असतील, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता असेल, माझ्या समाजातल्या गोरगरिबांना जेवढं करण्याची मला संधी मिळाली त्याचं मी सोनं केलं. आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असेल तर छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानात एक उपोषण घेतलेलं होतं. कोविडच्या नंतर आमची, मला वाटतं 2017-18ला 2 वर्षासाठी आरक्षण मिळालं. आणि आरक्षण मिळाल्यानंतर आमची मुलं हजारोंच्या संख्येने सिलेक्ट झाली, जी गुणवत्ता होते. पण कोविड आला आणि मग त्या जेवढी सिलेक्ट झालेली होती त्या मुलांना पुन्हा शासनाने डावललं की आता काय आम्ही भरती करू शकत नाही, काय नाही. आणि 4,000 ते 5,000 विद्यार्थी होते, त्यांना त्या प्रक्रियेतून बाहेर हद्दपार करण्यात आलं, जेणे की त्यांची हे झालेली, नियुक्ती झालेली होती, फक्त सिलेक्शन झालं होतं, नियुक्ती पत्र द्यायचं बाकी होतं. आणि संभाजीराजेंनी लढा चालू केला, स्वतः छत्रपती घराण्यातले असून, म्हणजे त्यांचं राजमहालात राहणारा व्यक्ती, सर्वसामान्य आमच्यासारखा व्यक्ती उपोषण करणं ही वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी 3-4 दिवसाचं उपोषण केलं आणि त्या मुलांना न्याय देण्याचं पहिल्यांदा काम कोणी केलं असेल तर त्याच्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. 5,000 विद्यार्थी आज महाराष्ट्रात क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले. आयुष्यात मला असं वाटतंय की याच्यापेक्षा कुठलंही मोठं काम नाही, कारण जे आज अधिकारी घडवण्यामध्ये जी मजा आहे किंवा जे कर्तव्य वाटतं त्याच्यापेक्षा मोठं कुठलंही काम नसेल. तुम्ही सामाजिक तुमची पार्श्वभूमी तर सांगितली आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे कसे कनेक्ट झाले तेही थोडस सांगितलं. तरी पण तुमच्यासारखा उमदा तरुण, उमदा नेतृत्व जो मराठा समाजावर आरक्षणाच्या मुळे अन्याय होतोय म्हणून तो पेटून उठला, पुढे आला, त्यांनी समाजासाठी सामाजिक नेतृत्व केलं. मग राजकारणामध्ये यायची जी आहे गोष्ट का आली? कारण की राजकारण म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या ह्याच्या थापण्यासारखं आहे. आणि प्रस्थापित जे आहेत ते मराठा समाजातलेच, ते आता उच्च ठिकाणी जाऊन बसलेले आहेत आणि विस्थापितांना त्या काय व्हॅल्यू नाहीये मराठा समाजामध्ये. तर कोणत्याही समाजामध्ये, आपण मराठा समाजाचं इथं बोलू, विस्थापितांना तसं पण कोण विचारत नाही. जे प्रस्थापित आहेत तेच त्यांचे घराणेशे चालवतात, सर्व करतात, सर्व समाजाचे असले तरी सुद्धा. असं सर्व समोर गणित असताना, समीकरण समोर दिसत असताना तुम्हाला राजकारणात येऊन त्यात शहरामध्ये, म्हणजे तुम्ही गावामधून जर उभं राहायचा विचार करता तरी चाललं असतं, कारण की तिकडं थोडस मराठा समाज जागृत असतो, तो जरा सपोर्ट करतो. पण कॉस्मोपॉलिटन सारख्या नवी मुंबई शहरामध्ये येऊन ऐरोली विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची तुम्ही इच्छा व्यक्त करत आहात, हे ताकद जी आहे, हा जो आत्मविश्वास आहे, हा तुम्हाला कुठून मिळतो? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. शून्यातून विश्व कसं तयार करायचं हे त्यांनी शिकवलेलं आहे. ज्या पद्धतीनं 18 पगड जातीतल्या मावळ्यांना, आणि त्यावेळी असंच होतं, प्रस्थापित होते ना, सरदार होते, सगळे होते, आणि त्या सरदारांच्या मुलांना घेतलं नाही शिवाजी महाराजांनी. ज्यावेळी रायरेश्वरावरती 7 लोकांनी शपथ घेतली त्यावेळी सगळी गरीब शेतकऱ्यांची मुलं होती त्या, बरोबर.
आणि मराठा आरक्षणाची लढाई चालू झाली तेव्हा छत्रपती संभाजी राजांबरोबर आम्ही जोडलं गेलो आरक्षणाच्या लढाईमध्ये. आणि अशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांची मुलं होती, पण त्यांच्यात गुण होते, त्यांच्यात कौशल्य होतं, त्यांच्यामध्ये धाडस होतं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास होता. अशी शेतकऱ्यांची मुलं म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणाचाही बाप नगरसेवक नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि मग ती मुलं छत्रपती संभाजीराजेंनी जशी शेतकऱ्यांची मुलं घेतली शिवाजी महाराजांनी, तशी आमच्यासारख्या गरीब लोकांची मुलं संभाजीराजेंनी जवळ घेतली, त्यांच्यातले गुण ओळखले आणि त्यांना पॉलिश करायला चालू केलं आणि सांगितलं की आता एक आहे की असा न्याय भेटणार नाहीये, तुम्हाला प्रत्यक्षात उतरायला लागेल तिथं. माझा स्वतःचा अनुभव सांगू तर मी 5,000 लोकांना, म्हणजे मला असं वाटत नाहीये, मी तुम्हाला असे मोबाईलवरती कॉल लावून देतो, त्या विद्यार्थ्यांना विचारायचं तुम्ही सर की तुमचं सिलेक्शन होण्यामध्ये अंकुश कदम यांचा किती वाटा आहे, तर ते तुम्हाला सांगतील. असे कमीत कमी 3-4 हजार विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला आज कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो. पण मला एक आलेला अनुभव होता की मी समाजाचं काम करत होतो. मी एवढ्या मुलांना कामाला लावलं, मी केसेस घेतल्या, सारथी संस्था स्थापन करण्यामध्ये सिंहाचा वाटा, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या साठी सिंहाचा वाटा. एवढं मोठं सामाजिक काम केल्यानंतर ज्यावेळी आम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमात जायचो तर त्या सामाजिक कार्यकर्त्याला अतिशय तुच्छ वागणूक असायची. आणि एखादा नगरसेवकाचा मुलगा त्याने कधी एका मुलालाही साधं लावलं नसेल कामाला, त्याच्या मागं असं झुंडच्या झुंड पडलेलं असायचं. मनाला असं वाटायचं की प्रामाणिक काम केलं तर ही, पण आम्ही प्रामाणिकपणा सोडला नाही. तर मला आता बदल केला पाहिजे. बदल काय? तर मग ह्या प्रक्रियेत घुसून आपण स्वतःला मोठं करणं आणि सिद्ध करणं हे गरजेचं होतं. संभाजीराजेंच्या माध्यमातून ती संधी मिळाली. त्यांनी सांगितलं पहिलं तुम्ही आर्थिक सक्षम व्हा. आता आर्थिक सक्षम होण्याचे म्हणजे काय, ह्याच लोकांनी सक्षम झालं पाहिजे का? मग त्यांनी मार्ग सांगितले आणि त्या मार्गावरती आम्ही काम करत गेलो. चांगल्या पद्धतीनं यश आलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही सक्षम झाल्यानंतर तुम्ही 1000 लोकांना सक्षम करू शकता. आणि त्याच मार्गावरती आज आमचे एक वाटचाल चालू आहे आमची. तुम्ही सांगितलं की मी राजकारणात का आले, हे तुमचं थोडं पहिली माहिती तुम्ही क्लिअर केलं. आता राजकारणात येण्यासाठी खूप सारे पक्ष होते. मग तो भारतीय जनता पार्टी असेल, सत्तेमधला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधले 2 पक्ष, शरद पवार गट, शिवसेना, शिंदेचा गट, बाळासाहेब ठाकरेंचा गट, वंचित बहुजन आघाडी आहे. त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चा पण मध्यंतरी होता की इलेक्शन लढवणार म्हणून. आणि असे खूप सारे शेतकऱ्यांचा पक्ष आहे. या सर्व प्रस्थापित पक्ष असताना, त्यांचं नेतृत्व असताना जे प्रस्थापित आहेत, आता तुम्ही अशा व्यक्तींचं नेतृत्व का निवडलं संभाजीराजे छत्रपतींचं, की जे आता सुरुवात होणार? म्हणजे साधारण गोष्ट असते ना, माणूस जेव्हा प्रस्थापित स्वतः बाबा सेटल होतो, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालात, तुम्ही सर्व एवढं बघितलं, त्रास बघितला तो की का आयुष्यामध्ये त्रास असतो तो. लहानपणापासून 4थीला तुमचे वडील वारले, तुम्ही सांगितलं, आईने तुम्हाला मोठं केलं, तुमचे भाऊ, तुमची स्वतः 50 मुलं असणाऱ्या एकाच खोलीमध्ये झोपायचे सर्व, हे सर्व स्ट्रगल बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा राजकारणामध्ये संभाजीराजे छत्रपतींचे जे आता स्ट्रगल करणार आहे, सर्वांना माहिती आहे की नवीन पक्ष मला स्ट्रगल, मग महाराष्ट्र स्वराज्य पक्षच का निवडला आणि संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व का निवडलं? तुम्हाला असं वाटत नाही का ही रिस्क होती म्हणून पुरा स्ट्रगल करण्याचा पुरा संघर्ष सुरू होईल? नक्कीच अतिशय चांगला प्रश्न होता की प्रस्थापित पक्ष होते. मी बरेच पक्षांच्या जवळही होतो आणि त्यांची कार्यपद्धती बघितली की नगरसेवकाचा मुलगा असेल ना तर त्यालाच मान असायचा, आमदाराचा मुलगा असेल तर त्यालाच मान असायचा, खासदाराचा मुलगा होता तर त्यालाच मान असायचा आणि सर्वसामान्य कार्यकर्ते तर फक्त त्याला एकच सिंबल होता की कार्यकर्ता. नेता होऊ शकत नव्हता. मग माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य तयार केलं, महाराजांना आम्ही विनंती केली आता आपण स्वराज्य तयार करूया. आणि स्वराज्य हे स्वतःच असतं. म्हणजे त्या आज नवी मुंबईमध्ये पाहिलं असतं बघा तुम्ही, तर इकडं मोठ्या मोठ्या पक्षामध्ये मोठे पदाधिकारी आहेत, जे जिल्हाध्यक्ष असतील, नगरसेवक आहेत, इकडं आमदार खासदार त्यांचे मुलं आमदार बिमदार सगळे असे असतील. आणि अशा लोकांमध्ये मी जर का काहीतरी करायला गेलो असतो तर मी कुठेतरी त्यांचा कार्यकर्ता बनूनच राहिलो असतो. आणि एक आहे, शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज असतील, ही व्यक्तिशः व्यक्ती म्हणून प्रचंड चांगले आहेत आणि
त्यांच्याकडून एकच गुण शिकला की स्वतःचं राज्य निर्माण करा, म्हणजे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आणि ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याचं पहिलं समीकरण असेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या झाडाच्या खाली थांबू नका. तुम्हाला उन्हात तळपायला लागेल, तुम्हाला ऊन सहन करायला लागेल, वारा सहन करायला लागेल, पाऊस सहन करायला लागेल, तेव्हाच तुमची वाढ चांगली होईल. आणि ती वाढ करण्यासाठी स्वराज्यासारखा दुसरा पर्याय नव्हता. मला असंख्य मागणी होती की तुम्ही या पक्षामध्ये या, तुम्हाला हे राज्याचं पद देतो, ते देतो. घेतलं नाहीये. जे काय असेल ते आपलं स्वतःच असलं पाहिजे, आणि म्हणूनच ती सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात की ते स्वराज्य आहे, आणि ते स्वराज्य या स्वराज्याच्या मुळं आम्ही ह्या स्वराज्य पक्षामध्ये आम्ही संघटना होती त्याचं पक्षात रूपांतर केलं आम्ही आता. आणि ते किती छोटं असलं तरी ते आमचं आहे. आणि आम्हाला माहिती आहे, आमचा आत्मविश्वास आहे की आज छोटं आहे, पण हे आज जसं म्हणताय ना तिसरी आघाडी, तर महाराष्ट्रातली पहिली आघाडी स्वराज्य असेल, नंतर हे सगळे असतील, एवढा आत्मविश्वास घेऊन आम्ही चालतो. साधारणपणे स्वराज्य बोललं की 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती असं स्वराज्याचं समीकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलं होतं. आणि तशा अनुषंगानेच त्यांनी स्वराज्य उभं केलं. तुमच्या या महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांना किती स्थान आहे? कारण की तुम्हाला विचारतो, भारतीय जनता पार्टी बोलतात ब्राह्मणांची पार्टी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पार्टी म्हणजे सिकेपेंची पार्टी आहे, भले ते लोक किती सांगतात. तुम्ही इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलात, दोन्ही मध्ये तिथं मराठा लॉबी चालते. तुमच्या पक्षामध्ये असं काय आहे का? तेही क्लिअर करा. कारण की कसं आहे, जरी तुम्ही, कारण की तुम्ही मराठा आंदोलन हा विषय घेऊन चाललेला आहात. हा मराठा आंदोलन विषय, मराठा आरक्षण विषय घेताना तुम्ही इतरांना धक्का नाही पोचला पाहिजे, हे तुमचं समीकरण आहे. तरी पण नवी मुंबईकरांना ऐकायचं आहे, आणि तुम्ही तुमच्या मुखाने सांगा की तुमच्या पक्षामध्ये आणि इतर पक्षामध्ये काय फरक आहे? ते सगळे पक्ष म्हणून स्थापन झाले, ते पक्ष होते. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या देशातल्या सगळ्या जाती धर्मांना एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांच्यानंतर परकीय आक्रमण थांबवली. छत्रपती शाहू महाराज असतील, ताराबाई राणी असतील, असे असंख्य त्यांच्या घरातले महापुरुष होते. यांनी समतेचा विचार दिला, तिथं कुठं जातीला थारा नव्हता. आमचं हेच म्हणणं आहे की त्या काळातल्या त्या जाती होत्या की ज्या खरंच म्हणजे अक्षी दुःखी होत्या, त्यांच्यावरती अन्याय होत होता, त्यांना मान सन्मान देणं हे गरजेचंच होतं. आज माझ्या पक्षामध्ये तेली वाळी सगळे 18 पगड जातीचे माझ्या पक्षातील सगळे काम करतात, आणि आम्ही ते भाऊ म्हणूनच काम करतो. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे ना. माझा एक भाऊ ज्याच्यावरती अन्याय होत होता तो आता कुठं ते चांगल्याच ठिकाणी आलेला आहे, क्रिमिनल लेवलला आलाय. आणि एक भाऊ जो न्याय देणारा होता त्याचं क्रिमिनल पूर्ण संपून गेलेलं आहे. आज काय झालंय, मराठा म्हणलं की 100 एकर 200 एकर होते, आता त्यांच्या 10 पिढ्या झाल्यामुळं आज अर्धा एक गुंठ्यावरती येऊन थांबलेले आहेत. आणि अर्ध्या गुंठ्यावरती आलेल्या समाजाला न्याय देणं, मग याचा अर्थ असा नाही होत की इतरांवरती अन्याय करणं, पण न्याय देणं हे गरजेचं आहे. पण पक्षाचा अजेंडा आमचा क्लिअर आहे, मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या समाजासाठी किंवा या पक्षामध्ये इतर समाजाची लोक नाहीत असं नाही. त्यांनाही पटतंय ना की खरोखर आज म्हणजे थोडक्यामध्ये असं समजूयात की मराठा समाजाला न्याय मिळवून देताना कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षण असू दे किंवा त्यांच्या जे त्यांचा आपण बोलतो ना प्रिन्सिपल्स आहे किंवा त्यांचे मूळ आहे गोष्ट, त्याला धक्का महाराष्ट्र स्वराज्य पक्ष लावणार नाही, असं म्हणण्यापेक्षा माझं उलट मत आहे की आता आम्ही सगळे भावंडे आहे. आता काय झालंय माहितीये का, ह्या राजकीय नेत्यांना काय करायचे, समाजामध्ये तेढ लावायचे इतर पक्षाच्या, इतर प्रस्थापित पक्षांना त्यांची पोळी कशी भाजायचे की ओबीसी माझा, मराठा ह्यांचा, दलित त्यांचा, मुस्लिम ह्यांचा. आणि ह्यांनी असंच स्वतःचे, म्हणजे काँग्रेस म्हणलं की मुस्लिम अल्पसंख्याक, ब्राह्मण म्हणलं म्हणजे बीजेपी म्हणलं की ओबीसी, मराठा म्हणलं तर हे राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे वगैरे सगळं. अरे हे तुम्ही वाटून घेणारे कोण? माझा मुळात पहिला प्रश्न आहे की हे सगळं समीकरण बदलायचं असेल ना
तर असं कोणतरी पाहिजे ना की जो शिवाजी महाराजांच्या वंशातून येतो, ते ह्या सगळ्यांना एकत्र बसवेल. आता ही वेळ आली की आपणच सगळं आपले भांडण मिटवू. तुला एवढी लेवल भेटले ना, आता तू याला संधी दिली पाहिजेस आणि ती भाऊ म्हणून दिली पाहिजेस, असं सांगणारा कोणतरी आलेला आहे आणि ते छत्रपती संभाजीराजे. आता आपण थोडा नवी मुंबईमध्ये येऊ. तुम्ही आम्ही बघितलं, आम्ही पण कव्हरेज देतो तुम्हाला. तुम्ही नवरात्री उत्सवामध्ये देवींच्या दर्शनासाठी गेले, गणपती दर्शनावेळी गेले. त्यावेळेस नागरिकांचा प्रतिसाद काय होता, कसा होता? म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की गेली 25 वर्ष या नवी मुंबईचं प्लॅन सिटी म्हणून जे ब्रँडिंग केलं, शिल्पकार म्हणून ब्रँडिंग केलं. ऍक्च्युली ही प्लॅन सिटी पहिले काय, आमच्या पहिल्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आमची ज्यावेळी कोयना धरण झालं, 300 गावं आमची तिथून गेली, विस्थापित झाली. 300 गावांचं पुनर्वसन झालं. मला सांगा, 300 गावं स्वतः जिथं ज्या मातीची नाळ होती, एक सयाजी शिंदे यांची एक व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघा. आणि विस्थापितांचं दुःख काय असतं, तर त्या 40 वर्षापूर्वी तिथला एक शेतकरी आहे, तो आज तिथून उठून दुसऱ्या गावात गेला आणि त्याला त्या गावात पुन्हा नेला. त्या गावातल्या आठवणी काय असतात, तो पार असेल, तो मंदिर असेल, ते पडकं मंदिर झालं असेल, त्याचं घर असेल, त्याचं शेत असेल, त्याची जनावरं होते, ही तिथं होते. आज अशी त्या माणसाच्या डोळ्यातून फक्त पाणीच येत होतं. स्वतःचं घर सोडून जाणं, त्याग करणं, याच्यापेक्षा मोठा त्याग कुठलाच नाहीये. मग 300 गावं ज्यावेळी उठून येतात, त्यावेळी ती 300 गावं कशाला येतात की माझ्या देशाचं कल्याण होणार आहे माझ्यामुळं, आणि तो सगळ्यात मोठा. आणि मग आज कोयनेमुळे जर का अख्ख्या महाराष्ट्राला वीज भेटत असेल, तर सगळ्यात मोठा त्याग माझा म्हणतोय माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. मग असं असताना ही प्लॅन सिटी म्हणतो ना आपण, मग ही प्लॅन सिटीमध्ये इथल्या माझ्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून सिडको स्थापन केली, त्यांचे अधिकार मिळावे. आणि सिडको स्थापन होत असताना त्यांच्या मूलभूत गरजांवरती कधीच लक्ष दिलं नव्हतं ना. त्यांच्या जमिनी घेतल्या, तुम्ही पिकत्या जमिनी घेतल्या. हो, पिकत्या जमिनी घेतल्या. आज त्यांनी एक काय केलं, प्लॅन सिटी म्हणजे मी तुम्हाला सांगतो, देशातली दुसरी प्लॅन सिटी. म्हणजे याच्यामधले रोड बीड सगळे स्ट्रक्चर उभं केल्यानंतर मग तुम्ही वसाहती उभ्या केलेल्या आहेत. आणि याचं शिल्पकार कोण? मग सिडको आहे, शासन आहे, शिल्पकार कोण, दुसरे कोण आहेत? त्यामुळं पहिलं एक काम केलं पाहिजे, इथल्या याचं शिल्पकार कोण असतील खरे, तर इथले भूमिपुत्र शिल्पकार आहेत. ज्यांनी जमिनी दिल्या ते खरे शिल्पकार आहेत. आणि त्यांनी त्या त्याग दिला ना, त्यांच्या जमिनी दिल्या म्हणजे त्यागच केलाय मोठा. बरोबर. आज काय परिस्थिती आहे, आमची गावठाण आहेत, त्यातली घरं नियमित करण्यासाठी ते झगडतायत, फाईट करतायत. आणि 25-30 वर्षांपासून, आणि 30 वर्षानंतर आता काहीतरी JR आला, तर तोंडावरती पुन्हा पाणी पुसलेले आहेत त्यांच्या, की तुमची घरं नियमित होतील. अरे कशी होतील, त्यांची खालची जमीन सिडकोची आणि ह्यांची जमीन, ह्यांची घरं कशी काय नियमित होतील? म्हणजे ह्यांची घरं नियमित केली अशी म्हणलेत, उद्या सिडकेने जमीन काढून घेतली, यांची घरं काय आकाशात राहतील? गरजेपोटी बांधलेली गरजेपोटी बांधलेली जी घरं आहेत ती वरती अशी तणकत राहणार का? त्यांचा खालचा बेस सिडकोचा आहे. खऱ्या अर्थानं त्यांना त्यांची राहती गरजेपोटी बांधलेली जागा आणि त्यांची घरं ही त्यांनाच मिळाली पाहिजे, जागेसहित मिळाली पाहिजेत. बरोबर. ही मागणी कोणीच केली नाही, ही मागणी आम्ही स्वतः स्वराज्याने केलेली आहे. पण याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्रातून आलेले, तिथून त्यांनी पण त्याग देऊन आलेत ना. बरोबर. समान त्यांना न्याय मिळाला पाहिजे, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, हा आमची भूमिका आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक तरुणाचा, इथल्या भूमिपुत्रांचा आणि सगळ्यांचा एक आधार बनायचं, सर्व गरिबांचा आधार बनायचं काम स्वराज्य पक्ष आणि अंकुश कदम करते. सर, तुमच्या ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये जिथून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात, तिथं झोपडपट्टीचा खूप मोठा क्षेत्र आहे, पट्टा आहे. त्यासाठी तुमचं काय आहे म्हणजे स्कीम? कारण एक आपलं शहर जे आहे ते मूळ गावठाण, कॉलनी आणि झोपडपट्टी अशा 3 विभागामध्ये विखुरलेला आहे, म्हणजे विभागलेला आहे. आणि झोपडपट्टी जो भाग आहे तो MIDCच्या जमिनीवर आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. दिघा तर रेल्वेच्या जमिनी आणि सिडको आणि MIDCच्या जमिनीवर आहे.
झोपडपट्टी जो भाग आहे ते आपण श्रमिक झोपडपट्टी मला बोलायला थोडासा कमीपणा वाटतो, म्हणजे त्यांना कमीपणा वाटेल असं मला लागतं, अपमानित वाटतं. मी त्याला श्रमिक नगर बोलतो. कारण की ह्या नवी मुंबईमध्ये फक्त मी म्हणतो ना की MIG, LIG आणि HIG आणि हायर इन्कम ग्रुप म्हणजे जे आहे त्यांच्यासाठी घरं बनवण्यात आली. मात्र श्रमिक जी लोक होती, जी इकॉनॉमिकल विकर सेक्शन, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आपण ज्यांना बोलतो, त्यांच्यासाठी कुठेच थारा नाही, घरं नाही. तर ती लोक सर्व झोपडपट्टीमध्ये आणि म्हणजे त्याला श्रमिक नगर आपण संबोधूया, तर श्रमिक नगरमध्ये राहतात. तर यांच्याकडे कायम फक्त मतदार म्हणून फक्त प्रस्थापित पक्षांनी आणि प्रस्थापित नेत्यांनी पाहिलं. आम्ही 25 ते 30 वर्ष बघतोय की ती झोपडपट्टीमधली जी लोक आहेत, ते श्रमिक नगर मधली जी लोक आहेत, ती फक्त अपेक्षेने बघत राहिली. श्रमिक नगर मधल्या झोपड्या वाढल्या, परंतु जनता वाढली तिकडे, परंतु नागरी सेवा सुविधा ज्या शहरामध्ये मिळतात, 24 तास पाणी म्हणा, 24 तास म्हणजे जे मुबलक पाणी आपण बोलतो ते, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, या सर्व गोष्टींपासून ते कोसो आहे अद्यापही. आणि बिचाऱ्यांना आवाज नाहीये. तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम त्यांचा आवाज बनतील का? 100% बनणार. कारण त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगितलं 20x20च्या रूम मध्ये आम्ही 50 लोक झोपत होतो आणि माझी आणि त्यांची व्यथा सारखी, कारण मी त्याच परिस्थितीतून आलेलो आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था काय असते, विजेची व्यवस्था काय असते, लाईट व्यवस्था काय असते, तिथे रोडची व्यवस्था काय आहे, तिथली आरोग्य व्यवस्था काय, हे सगळं मला माहिती आहे. योगायोगानं गेल्या काही वर्षापासून आम्ही सातत्याने ह्याचा अभ्यास करतोय. आता मी गणपतीसाठी गेलो, नवरात्रीसाठी गेलो, तर मी जेवढ्या सोसायट्यांमध्ये फार कमी जायला भेटतं, कारण त्यांचे सीमित हे असतात. परंतु हे सगळे झोपडपट्टीमध्ये त्यांना माहिती आहे आपल्यातला कोणतरी माणूस आहे, आपला सर्वसामान्यांचा कोणतरी माणूस आहे. म्हणून मला सगळ्यात जास्त कुठं बोलवलं गेलं तर मग चिंचपाडा, हिल्टनपाडा, महापे, तुर्बे, घनसोली गाव, कोपरखर्डे गाव, जू गाव, ही सगळ्या ठिकाणी बोलवलं गेलं. आणि ज्यावेळी त्या दर्शनाला जायचं होतं तेवढी सगळी लोक म्हणायचे, साहेब आम्हाला इथं 3 दिवस पाणी येत नाही, गेली तर लाईट 3-3 दिवस नसते, सगळ्या वायरी जळलेल्या आहेत, त्या केबल सगळ्या खराब झालेल्या आहेत, 25-25 वर्षाच्या केबल तशाच सडलेल्या आहेत, आणि ही भयंकर परिस्थिती आहे. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, खरं सांगावं ही प्लॅन सिटी आहे का? अजिबात नाही. आणि मग ही प्लॅन सिटी जर का असते तर मग ती गरिबांना वेगळा न्याय, इथल्या उच्चभ्रू लोकांना वेगळा न्याय आणि मिडल क्लास लोकांना वेगळा न्याय, असं नसलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्यांना हक्काची घरून मिळवून देण्याचं पहिलं काम कोण करणार तर अंकुश कदम आणि स्वराज्य पक्ष करणार. माझं पहिलं ध्येय असेल, MIDC असेल, गरजेपोटी घरं बांधलेली तिथे, एक तर तुम्ही हे बांधताना त्यांना कुठंतरी चांगल्या पद्धतीनं त्यांचं विस्थापन करणं गरजेचं होतं, ते केलं नाही. आज त्यांच्या 4-4 पिढ्या गेल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती त्या घरावरती अतिक्रमण वगैरे हटवायचा प्रयत्न करताय. अतिक्रमण या गोष्टीला समर्थन नाहीये, पण त्यांच्या सुविधा दिल्या पाहिजेत ना, नागरी सुविधा तरी दिल्या पाहिजेत ना तुम्ही. आणि स्वराज्य पक्षाचा आमदार झाल्यानंतर माझं पहिलं काय काम असेल तर यांना यांची हक्काची घरं दिली पाहिजेत, आणि ती 100% द्यायचं काम अंकुश कदम करणार. मी पहिली शपथ घेणार. शपथ घेतल्यानंतर विधानसभेमध्ये गेल्यानंतर पहिला आवाज कुठला असेल तर माझ्या विस्थापितांसाठी, गोरगरिबांसाठी असेल. अहो, ते मेट्रो सिटीमध्ये राहतात मुंबई सारख्या, आणि 3 दिवस लाईट येत नाही, कुठल्या आदिवासी पाड्यात राहिल्यासारखं वाटतंय त्यांना. आता आदिवासी पाड्यावर पण लाईट आहे, समजा ती गेली तरी, पण आज या मेट्रो सिटीमध्ये अशी परिस्थिती असेल, आणि हे बिचारे, फक्त एकच मला या मतदारांना सांगायचंय की कुठेतरी चिरीमिरीसाठी विकले जाऊ नका. हे एक वेळ पैसा देतात आणि तुमच्या सुविधा आणि याच्यावरती ते कधी बघत नाहीयेत. विकले जाऊ नका. तुमचा न्याय देणारा आलेला आहे, आणि तो आलाय तो सर्वसामान्यांसाठी आलेला आहे. त्यामुळं कोणीही, माझी सर्वसामान्य जनतेला अगदी हात जोडून विनंती आहे की आता न्याय द्यायचा असेल, चिरीमिरी गोष्टीसाठी कुठेही विकले जाऊ नका. कारण त्या देशाला खऱ्या अर्थानं आता गरज असेल तर तुमच्या सर्वसामान्य, आपल्यासारख्या सर्वसामान्यांना न्याय द्यायची असेल, आणि ती द्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळं त्याच्या पुढे जाऊन सांगेन, अति तुम्हाला प्रेशर टाकला जाईल, काय झालं तुम्ही घ्या, पण आता ह्यावेळी परिवर्तन करायचं असेल, तुमच्या नागरी सुविधा सगळ्या खऱ्या अर्थानं, तुम्हाला हक्काची घरं द्यायची असेल
तर सर्वसामान्यांचा माणूस जोपर्यंत त्या विधान भवनामध्ये जात नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, आणि ते द्यायचं काम स्वराज्य पक्ष करणार. तर मला सांगा, तुम्ही आता मध्यंतरी एक आंदोलन केलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक जे आहेत आपले, त्यांची स्मारक तुम्ही शोध मोहीम घेतली होती तुमच्या पक्षाने, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने. तर एक्झॅक्टली काय होतं, आणि तुम्हाला असं वाटत नाही का की अपमान आहे महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा आणि प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज समर्थकांचा, की स्मारकाचं जलपूजन, समुद्रामध्ये जाऊन जलपूजन केलं स्मारक उभारण्यासाठी, आणि ते अद्यापही 6 वर्ष झाली त्याला, आणि अद्यापही ते उभारत केलं नाही. थोडं मी नवीन बाहेर निघेल, परंतु तो माझा विषय मगाचा राहिला. मी सुरुवातीला विचारणार होतो, कारण की ते आत्ताच तुम्ही आंदोलन घेतलं होतं. तर एक्झॅक्टली महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची आणि ॲज अ आमदार म्हणून तुम्ही जेव्हा विधानसभेत जाल, तुमची भूमिका काय असेल? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आजपर्यंत भगवा झेंडा आणि शिव हे नाव वापरून सगळ्यांनी सत्ता उपभोगल्या. अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि ह्या महाराष्ट्राचे ओरबडे लोटायचे अक्षरशः, असे प्रकरण चालू आहेत इथं. आता बघा, तुम्ही सांगतो, ह्या महाराष्ट्राला, या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाल्यात, आणि तरीही हे हिंदुस्थान ज्यांनी खऱ्या अर्थानं राखलं असेल, आपल्या आया बहिणींची इज्जत, हे तुमचं हिंदुत्व जर का कोणी राखलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांनी राखलेलं आहे. आणि असं असताना तुम्हाला स्मारक बांधायचंय, ते खोटं नाव घेऊन कशाला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता? देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी 2016ला काहीतरी आलेले आणि त्यांनी जलपूजन केलं. आमची साधी मागणी होती ना की तुम्ही जलपूजन केलंय ना, तर त्याच्या अगोदर पंतप्रधान येणार आहेत, मग इथं कुठले प्रॉब्लेम आहेत का, टेक्निकली प्रॉब्लेम आहेत का? मग ते टेक्निकली प्रॉब्लेम असतील तर आपण जलपूजन करतोय आणि ते झालं नाही, पर्यावरणाचे प्रॉब्लेम आहेत, ते झालं नाही, तर मग आपण जनतेची दिशाभूल करत नाही का? मग निवडणूक तोंडापुढे घेऊन तुम्ही हे काहीतरी फसवण्याचं काम करत नाहीये का? तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, सिंधुदुर्ग मधला जो किल्ला पडला, पुतळा पडला, तो ज्या दिवशी पुतळा घडला त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी संभाजीराजे गेले होते, आणि 4 दिवसात त्या ठिकाणी संभाजीराजेंनी शासनाला पत्र लिहिलं की हा पुतळा व्यवस्थित बसलेला नाहीये, याची जे स्ट्रक्चर आहे चुकीचं आहे. ते पत्र बघा, आता फ्लॅश झालं टीव्हीला, त्यावेळी आमचा नेता दूरदृष्टी आहे हे याच्यावरून आम्हाला लक्षात येतं, जनतेला कळेल की ते 4 दिवसानंतर लगेच पत्र दिलेलं, आणि काही वर्षाने तो पुतळा कोसळला. हे का? म्हणजे शिवाजी महाराज फक्त जय म्हणण्यासाठी, निवडणुकीसाठी पाहिजे, मतं मागण्यासाठी पाहिजे. आता विशाळगडाची विषय सांगतो तुम्हाला. आमची लढाई ही कुठल्या जातीच्या विरोधात नव्हती, कुठल्या समाजाच्या विरोधात नव्हती, धर्माच्या विरोधात नव्हती. ज्या विशाळगडावरती शिवाजी महाराजांची पावनखिंडीतून सुटका केली आणि विशाळगडाने त्यांना आसरा दिला, त्या विशाळगडामुळे शिवाजी महाराज वाचले आणि म्हणून स्वराज्य तयार झालं. आता बघा, काही पुरोगामी काय म्हणतात की तुम्ही असं काय ते मुस्लिमांच्या विरोधात, अरे मुस्लिमांच्या विरोधात नव्हतंच ते, मुस्लिम बांधव यांच्या विरोधात नव्हतंच ते. मग ह्यांनी काँग्रेसवाल्यांनी अजेंडा सेट करायचा इकडं. आता काय बोलत नाहीत, म्हणजे बीजेपीच्या विरोधात बोलले किंवा नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलले की तुम्ही चांगलं, आणि असं काय थोडस तिथल्या मूळ प्रश्न म्हणजे विशाळगडाची अशी परिस्थिती होती, अतिक्रमणाच्या बाबतीत अतिक्रमण होतं, ते इतकं भयंकर होतं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो म्हणजे त्याच्यानंतर ती राजधानी होती काही दिवस स्वराज्याची, बरोबर, आणि त्या राजधानीवरती कत्तलखाने, म्हणजे रक्ताचे पाठ लोळत होते. सगळ्यात म्हणजे तिथं वेश्या व्यवसाय चालला, लॉजिंग चालत होती, दारूची दुकानं होती, सगळ्यात ड्रग्स. यासिम भटकळ सारखा अतिरेकी तिथं काही दिवस जातो राहतो, आणि तिथं राहिल्यानंतर तिथं गडावरती जे छत्रपती, आमच्या हिंदूंचं पवित्र स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, त्याच्या तिथं अतिरेकी येतात, तिथं वेश्या व्यवसाय चालतो, तिथं
कत्तलखाने चालतात, तिथं 10 बाय 10 गोष्टी 1000 स्क्वेअर फूटच्या होतात आणि आम्ही गप्प बसायचं. आमच्या रक्तामध्ये एकच आहे, त्या मतांच्या राजकारणापेक्षा आम्ही सत्याचं राजकारण खेळणार. एक ना एक दिवस या जनतेला कळेल की आम्ही खरे होतो. आमच्यावरती प्रचंड झाले की तुम्ही तिथल्या काही हे झालं ते झालं असेल भावनेच्या जोरात. त्या लोकांनी आलेला जो मॉब होता तो मॉब सायकोलॉजी असते, त्याला कोण सांगा करा असं म्हणत नाहीये, तो उत्स्फूर्त असतो. पण अशा परिस्थितीमध्ये तिथं जी गड किल्ले ही जिवंत स्मारक जपली पाहिजेत शिवाजी महाराजांची, आणि त्यासाठी आज नाही छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडची मागणी केली. रायगड प्राधिकरण स्थापन झालं. आज आपण रायगड किल्ल्यावरती जा, महाराष्ट्रातला टॉप किल्ला आता रायगड बनलेला आहे. त्याचं जडणघटन पूर्ण चालू झालेलं आहे, उत्खनन झालं, त्याच्यातनं काही चांगल्या मौल्यवान गोष्टी झाल्या, वाडे तयार झालेत. पुन्हा अशा जे डोंगर होते त्याचं उत्खनन झालं आणि ते वाडे सापडलेत खाली. रायगडवरती गेल्यानंतर खरं संभाजीराजांचं काम आहे. फक्त आम्ही शिवाजी महाराज की जय म्हणत नाहीये, आम्हाला हे पुतळे हे ढोंग होतं. हे सगळं हे जे स्मारक बांधायचं होतं हे ढोंग होतं का तुमचं? म्हणजे शक्य नव्हतं. बरं आता तुम्ही नाही ना बांधत आहे, मग त्याला एवढे 1000 कोटी खर्च करणार होते ना, 3000-4000 कोटी खर्च करणार होते, ते किल्ल्यांसाठी करा ना, किल्ल्यांसाठी करा ना तुम्ही. पण असं होत नाहीये. आणि शिवाजी महाराजांच्या नावानं आम्ही राजकारण करायला आलो नाही. माझ्यावरती केसेस पडल्या, आमच्या सगळ्यांवरती केसेस पडल्या, घाबरत नाही आम्ही केसेसला, कुठल्याही प्रकारे घाबरणार नाही. सत्याची भूमिका आम्ही सातत्याने मांडत राहणार आणि येत्या काही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक ही देशातली सुंदर स्मारक बनवण्याचं काम आम्ही आमच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून करणार. सरांना माहिती आहे जरांगे पाटील सुद्धा मराठा आरक्षणाबाबतीत आंदोलन करत आहेत. तुम्ही पण तुमचा पण तो मुद्दा प्राधान्यक्रमाने तुम्ही घेत आहात. हे सर्व पाहता तुम्हाला काय वाटतं की जे प्रस्थापित राजकीय पक्ष जे आहेत, जे राजकीय नेते आहेत, ते महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ते एकंदरीत मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतील का ऐरोली विधानसभेमध्ये, आणि ते होऊ नये यासाठी तुमचं सर्वांना काय आव्हान असेल? माझं एकच आव्हान असेल समाजाला, आणि सर्वांनाच एक आव्हान असेल की आता हे विरोधक आहेत. म्हणजे तुम्हाला चांगलं उदाहरण देतो त्याचं. 2019-20 ला इथं जी शिवजयंती मंडळ होती, उत्सव होती, अशी 50 मंडळ आम्ही एकत्र केलेली होती आणि 20,000-25,000च्या क्राऊड तरुणांचा एकत्र आला आणि फार मोठी शिवजयंती उत्सव साजरी केली. आता इथल्या प्रस्थापितांना फार प्रॉब्लेम झाला ना, अरे हे विस्थापित लोक एकत्र आली आणि एवढी मोठ्या संख्येने या लागले. मग इथले विरोधकांचे नगरसेवक असतील आणि इथले सत्ताधारी असतील, त्यांना वाटलं की आता आपलं काही खरं नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं संघटन तयार होत असेल, मग त्यांनी लगेच काम चालू केलं, आमच्यामध्ये फोडाफोडी चालू केली. मग वैयक्तिक ह्यांचा लीडर कोण आहे? अंकुश कदम आहे. मग त्याला बदनाम कसं करायचं, मग माझ्यावरती शिंतोडे उडवायचं काम केलं. असंख्य माझं छाती ठोकपणे आजपर्यंत सांगणं, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून, आई तुळजाभवानीला स्मरून, की या नवी मुंबईमध्ये साधा कार्यक्रमाला कधी कोणाकडून पावती घेतली नाहीये. साध्या कार्यक्रमाला कोण पण मायकाला लावून दाखवा, समाजाच्या नावावरून कधी 1 रुपया कधी कोणाकडून घेतला नाही. माझ्या नावाचे वावडे उठवायचा प्रयत्न केला आणि तो आता मला काल परवा समजलं या की त्यांचं एक ठिकाण आहे, जो काय बंगला आहे तो MIDC मध्ये, त्या ठिकाणी अशी बैठक झाली की एक नेरेटिव्ह सेट करायचा चालू आहे माझ्या विरोधात. आणि तो नेरेटिव्ह सेट करायचा, आणि तो काय नेरेटिव्ह असेल तर मी समाजाशी काहीतरी हे केलं असा नेरेटिव्ह असेल. म्हणजे समाजामध्ये पूर्ण तेढ निर्माण होईल आणि अंकुश कदम यांचा नेरेटिव्ह सेट करायचा म्हणजे त्यांचा कसं मताधिक्य. माझ्या समाजाला एकच हात जोडून विनंती, मी तुमचा माणूस आहे ना, समोर या, आपण कुठल्याही गोष्टीत प्रूव्ह करूया. मी माझ्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवतो, मी माझ्या छत्रपतींच्या आई तुळजाभवानीच्या पायावरती
डोकं ठेवतो आणि त्यांनी ठेवावं आणि मग आरोप करावे. फक्त एकच विनंती आहे की याच्यामध्ये कुणीही या अशा गोष्टींना, आता त्यांना समजलेलं आहे आपला नक्की आपला पराजय होणार आहे आणि मग पराजय ज्याच्याकडून होतो, आपल्या समाजाला पहिली एक आपण हे केली पाहिजे की कोणीही पाय ओढण्याचं काम करू नका. तुम्हाला साथ देता येत नसेल ना तरी विरोध तरी करू नका आणि यश हे खेचून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि त्यांना ती भीती, आता आम्ही बॅनर लावले, पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं बॅनर काढा, आमच्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचे फोन यावं लागलेत. म्हणजे पहिलं घाबरवण्याचा प्रयत्न केला जाईल, नाही झालं तर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि बदनाम नाही झाला तर मग आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तुम्ही तयार आहात का? आणि मी त्या गोष्टीसाठी छत्रपतींचा मावळा म्हणून तयार आहे. कुठल्याही परिस्थितीत काही करा, तुम्ही बदनाम करताय ना, अरे आम्ही तर क्लीन आहोत म्हणतात ना, जिसका नाम होता है वही बदनाम होता है. मी एका भाषेत आणि एका शब्दात सांगायचं म्हणलं तर ज्यांची घरं, ज्यांचे बंगले काचेचे आहेत, आमच्या तर घराच्या खिडक्या काचेचे आहेत, तुमचे बंगले आणि तुमची घरं काचेचे आहेत. आम्ही दगड मारल्यानंतर ती उद्ध्वस्त होतील, तुम्ही आमच्यावरती दगड मारायचा प्रयत्न करू नका, एवढाच इशारा देतो. आणि माझा समाज आता या भूलथापांना ऐकणार नाहीये. कोणतरी पिल्लू उभं करण्याचा प्रयत्न करतील, पण माझ्या समाजाला समजलेलं आहे. आज मी 10 वर्षापासून तयारी करतोय ना, पाठच्या वेळी मी तयारी करत होतो, पण त्या ठिकाणी माझ्याच समाजाचे गणेश शिंदे उभे राहिले, मी पाठीमागे आलो. मी त्यावेळी अपक्ष उमेदवारी दिली असती ना, पण नाहीये, माझ्या समाजात दुपडी नको म्हणून मी माझी उमेदवारी पाठीमागे घेतली. आता मी माझी फुल तयारी केलेली आहे. आता समाजाने असं कोण करत असेल ना, त्याला समाजाने त्याला शिकवलं पाहिजे की आता तुमच्या या चुकीमुळे आपली माणसं कुठल्याही परिस्थितीत त्या ध्येयापासून लांब राहू शकतात. त्यामुळे समाज सुज्ञ झालेला आहे आणि अशा लोकांना असा कोणी प्रयत्न केला तर त्याला धडा शिकवण्याचं काम समाजच करेल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रस्थापितांचं राजकारणाचा बाजार उठेल, असं यामुळेच ते लोक बिथरलेत. बिथरलेत म्हणजे बघा ना तुम्ही की आमच्या स्वराज्याची एक थीम आहे, गनिमी कावा हा आमचं मोठं शस्त्र आहे आणि तो येतोय सर्वसामान्यांचा आवाज तो येतोय घराणेशाहीचा विरोध करण्यासाठी, सर्वसामान्यांचा आवाज दाखवण्यासाठी. आता याच्यात काय मला सांगा, आम्ही आमची मतं मांडायची नाहीत, कोणाचं नाव घेतलेलं नाही. घराणेशाही कोण करतं, त्यांना राग येऊ दे ना. मग पालिकेचा इथं काय प्रश्न येतो मला सांगा, पालिकेच्या अधिकाऱ्यांचा काय प्रश्न येतो. पालिकेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, सत्ता आज आहे उद्या नाहीये, तुमचं काम तुम्हाला प्रामाणिक करायचंय. तुमचा आदर करतो, तुम्ही कर्मचारी आहात, तुम्ही अधिकारी आहात, आदर करतो, पण कुठल्या तरी सत्तेला धरून, कुठल्या तरी व्यक्तीला धरून तुम्ही जर का अन्याय करत असाल तर उद्या आमच्याशी गाठ येईल. तर तुमचा जो ऐरोली विधानसभा मतदारसंघ आहे, माझा शेवटचा प्रश्न आहे इसला, तुम्ही ह्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रौढ, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला वर्ग, तरुण तरुणी जे मतदार आहेत त्यांना तुमचं काय अपील असेल महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा, परिवर्तन महाशक्ती आघाडीचा, या तिसऱ्या आघाडीचा विजयी झेंडा फडकवण्यासाठी सहकार्य करावे, या निमित्ताने त्यांना काय आवाहन कराल? नक्कीच मी माझ्या सर्वसामान्य आणि इथल्या सर्व जनतेला एक आव्हान करतो की तुम्ही बघा, आता महाराष्ट्रभर माझे उत्तर थोडीशी लांब जात असतील. आज बघा ना तुम्ही, हे सगळे पक्ष आलटून पलटून सत्ता आणि सत्तेशिवाय काहीच नाहीये. आणि हे असं असताना महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे आणि याला सुसंस्कृत पर्याय म्हणजे शिवाजी महाराजांचं ज्यांचं नाव घेतलं म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे गेलाय. आता स्वतः शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे आलेले आहेत. आता साथ द्यायची असेल, या शिवाजी महाराजांचं ऋण फेडायचं असेल खऱ्या अर्थानं, तर छत्रपती संभाजीराजेंना साथ देण्याची वेळ आलेली आहे. आणि साथ म्हणजे काय की आम्ही विनम्र आहोत,
आम्ही शिकलेले आहोत, आम्ही न्याय देणारे आहोत, आम्ही कष्ट करणारे आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत मागे हटणारे नाही. त्यामुळं तुमच्यातला सर्वसामान्य तरुण तुमच्या साथ द्यायला येतोय आणि तुमच्या प्रश्नांचा आवाज बनायला येतोय. खोटं बोलणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या जनतेला साथ देण्याची जबाबदारी माझी असणार आहे आणि तुमचा प्रत्येक प्रश्नाचा आवाज अंकुश कदम बनणार आहे. त्यामुळं माझ्या मायबाप जनतेला एकच विनंती आहे की आता कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. मी हरलो म्हणजे तुम्ही हराल आणि मी जिंकलो तर तुम्ही जिंकाल. त्यामुळे तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला आता परिवर्तन घडवायला लागेल आणि तुमचा मावळा येतोय. मला आत्मविश्वास आहे की मी जिंकल्याशिवाय राहणार नाहीये, कारण माझा विजय नसेल तो सर्वसामान्य जनतेचा विजय असेल. आणि या ठिकाणी आजच असं वातावरण झालंय की लोक वाट बघतायत की कधी मतदान येतंय आणि कधी यांना घरी बसवतोय. कारण त्यांना आता ह्या सत्ताधाऱ्यांचा, ह्या प्रस्थापितांचा विरोध करायचा आहे आणि म्हणून लोक वाट बघतायत आणि ती वेळ आपल्याला 23 तारखेला दिसेल. धन्यवाद मॅडम. तर अशा प्रकारे ऐरोली विधानसभेतील संभाव्य उमेदवार, इच्छुक उमेदवार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे, ज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत छत्रपती संभाजीराजे छत्रपती, तर त्यांचा मावळा ऐरोली विधानसभेतून, नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेतून निवडणूक लढवणार आहेत, इच्छुक आहेत. तर त्यांनी आपली मतं या ऐरोली विधानसभेच्या बाबतीतली 18 पगड जाती आणि विविध जे काही 12 बलुतेदार आहेत त्यांच्या संदर्भातली, इथले सामाजिक प्रश्न, इथले नागरी प्रश्न या संदर्भात त्यांनी आपली मते मांडलेली आहेत, जी राज्य शासनाशी थेट निगडीत आहेत. त्यांनी शब्द दिला की ज्या काही राज्य शासनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्न समस्या असतील त्या प्रश्न समस्यांचा आवाज येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा आवाज असेल तो अंकुश कदम बाबा यांच्या माध्यमातून तो विधिमंडळामध्ये गाजेल, तो विधिमंडळामध्ये डरकाळी फोडेल. तर तो आवाज असेल तो अंकुश कदम यांचा असेल, मात्र तो सत्य आवाज असेल तो ऐरोली विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या सर्वसामान्य नागरिकांचा असेल. तर आपण मुलाखत पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. तर आता ऐरोली विधानसभेतील जनतेवर हा विषय आहे की त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जे उमेदवार असतील अंकुशजी कदम यांच्या सोबत, कारण की यांच्या पाठीमागे नाही तर यांच्या सोबत कितपर्यंत उभं राहायचं, त्यांना आमदार म्हणून स्वतःला, म्हणजे ते आमदार बनले तर इथला प्रत्येक जनसामान्य आमदार बनेल, या अनुषंगाने त्यांना विधिमंडळात किती मताधिक्याने पाठवायचं हे ठरवायचं आहे. धन्यवाद.